कमिटीच्या आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी ज्यांची निवड या आपल्या शहरासाठी प्रभारी म्हणून केली ते सन्माननीय डॉक्टर वजाद मिर्झा साहेब, जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहे, त्यांची आपल्या प्रभारी म्हणून निवड झालेली आहे। त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय एक प्रभारी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून देण्यात आलेला आहे। यांच्यासोबत ते सहप्रभारी म्हणून काम करणार आहे, परंतु त्यांना विधानसभा क्षेत्रनिहाय आवाज नका करू पाठीमा म्हणून त्यांच्याकडे इंडिपेंडंट एका विधानसभा क्षेत्राचं प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे। त्या विद्याताई पाटील आहे, दुसरे आमचे सुरेंद्रजी घोडसकर साहेब आहे, त्यांना नांदेडहून आलेले, सौदागर साहेब रिजवान भाई सौदागर जे बुलढाण्याहून आलेले, या सर्वांचं मी सर्वप्रथम या आपल्या शहरामध्ये स्वागत करतो। आज आमच्या इसुबाईच्या अध्यक्षतेखाली जे जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराचे अध्यक्ष आहे त्यांच्या ते आवाज बंद करायला सांगा। मोठ्या प्रमाणात शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आले, त्यांनी आपल्या आपल्या सूचना महानगरपालिकेच्या दृष्टीने ठेवल्या। या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट सय्यद अक्रम आहे, डॉक्टर जितेंद्र देहाडे आहे, त्याचबरोबर डॉक्टर जफर साहेब आहे, आमचे प्राध्यापक देशमुख साहेब आहे, अशोक डोळस आहे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील रोणगावकर आहे। मी जिल्हा काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या सर्व पत्रकार बांधवाचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि आजची बैठक ही आढावा बैठक यासाठीच होती की येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलाय की निवडणुका घेण्याचा, आणि त्याचा तारखा सुद्धा डिक्लेअर केल्या की 31 जानेवारीपर्यंत आपण निवडणुका घ्या, यानंतर तुम्हाला मुदतवाढ दिली जाणार नाही। कारण या सरकारचं काही खरं नव्हतं, हे लोक कधी निवडणूक घेतील आणि कधी नाही। मागच्या वेळेला सप्टेंबर महिन्याच्या आत निवडणुका संपवा असं सुद्धा कोर्टाने निर्देश दिले होते। पुन्हा सरकार सुप्रीम कोर्टाकडे गेलं आणि सांगितलं की आम्हाला थोडी मुदतवाढ द्या, पण यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याच्यानंतर आपल्याला मुदतवाढ दिली जाणार नाही आणि आता लोकल बॉडीच्या सगळ्या निवडणुका घेऊन टाका, म्हणून निवडणुका लागलेल्या आहेत। आणि त्या दृष्टीने नव्याने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाची निवड झाली, त्याच्यानंतर प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी तयार झाली आणि नव्याने सगळे पदाधिकारी त्या कार्यकारिणीत आल्यानंतर सगळ्या जिल्ह्याचे प्रभारी आणि विधानसभेचे प्रभारी नव्याने बदलले, ते नव्याने करण्यात आले, म्हणून खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी आज आढावा बैठक घ्यायला आली। मग आढावा बैठकीचं स्वरूप काय असावं, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय, त्या निवडणुकीच्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे। काल रात्री वजादभाईने मुद्दाम काही आपल्या जिल्ह्यातले शहरातले प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा एक बैठक घेतली, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली। आजही गांधी भवनामध्ये एक आढावा बैठक कार्यकारिणीच्या दृष्टीने घेण्यात आली, त्याच्यामध्ये हाच आढावा झाला की निवडणुकीला सामोरं कसं गेलं पाहिजे। काही वार्डातल्या लोकांच्या सूचना आल्या, काही प्रभागातल्या लोकांच्या सूचना आल्या आणि काही विधानसभा क्षेत्राच्या प्रमुखांच्या सुद्धा सूचना आल्या। त्या सगळ्या सूचना आमच्या सर्व प्रभारीने या ठिकाणी लिहून घेतल्या, किंबहुना त्या सगळ्या सूचना याच्यावर काय अंमलबजावणी करायची, या इथून पुढच्या काळामध्ये संघटनेचे काही जबाबदार पदाधिकारी पुन्हा बसतील आणि याच्यावर पुढच्या काळामध्ये काय समित्या केल्या पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, काय या शहराची गरज आहे, कोणत्या जनतेच्या जनभावनेवर आपण कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, या साधारणपणाने चर्चा आजच्या या आढावा बैठकीमध्ये झालेली आहे। लवकरच आम्ही त्या दृष्टीने लवकरात लवकर बैठका घेऊन आता वार्डाकडे जाऊ, एवढंच आपल्याला या बैठकीच्या निमित्ताने सांगतो। आणि वजादभाईंना विनंती लावला, तुम्हाला माहित नाही तुम्ही त्या दिवशी, परंतु मी स्वतः त्या सगळ्या लोकांच्याकडे भेटून आलेलो आहे। भाऊसाहेब जगताप, अशोक डोळस, तिथले प्रमुख सगळे पदाधिकारी घेऊन आम्ही सगळ्या ठिकाणी फिरलो। तुम्हीच माझा फोटो टाकून पेपरला बातमी छापलेल्या आहेत। आता त्या बातमीचे महापौर वगैरे 100% वाटते।
लोकांमध्ये रोष आहे आणि आमचं प्लॅनिंग तसं सुरू आहे. 100% आमची सत्ता येणार आहे. कोणताही कार्यक्रम असो, नाही, आज आमची एमआयएम बद्दल चर्चाच नाही झाली. सगळ्या पदाधिकारी लढाई एमआयएमची आहे, भाजपची आहे, एनसीपी अजित पवार गटाची आहे. तर आम्ही चर्चा प्लॅनिंग तर करणारच आहे. असं थोडी शक्य की त्यांचं नाव घ्यायचं ना, असं काही बंधन थोडी आहे. आम्हाला आमचं प्लॅनिंग करायचं आहे. जे चॅलेंज आहे समोर त्याची चर्चा करावीच लागेल ना. एक मिनिट ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. जे लोकलला पक्ष काम करत असतील आणि जे आपल्या विरोधात असतील किंवा जनता जनार्दन जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानत नाही ते सगळे आमचे विरोधक आहेत. आणि ज्या नगरपालिकेमध्ये घोटाळे केले ते सगळे आमचे विरोधक नाही, जनतेचे विरोधक आहेत. त्यांनी या शहराला 15-15, 20-20 दिवस पाणी पाजलं नाही. गेल्या 25-30 वर्षांनी त्यांची सत्ता होती. ते जनतेचे विरोधक आहेत आणि आम्ही जनतेच्या सोबत आहोत. पहले मैं आपको एक बात करेक्ट करना चाहता हूँ कि हम सत्ताधारी पार्टी में नहीं है. हम नहीं हम अभी विरोधी पक्ष में बैठे हैं. थोड़ा शायद पता नहीं आप 2014 के पहले की बात कर रहे हैं तो बात अलग है, लेकिन अभी उन्होंने सवाल भी खड़ा जो करे तो जब एमआईएम में उभर के आई थी जब का करे मुझे लगता है ये सवाल आप 11 साल पहले करते तो ज्यादा अच्छा रहता था, ऐसा मुझे लगता है. नहीं देखिए वक्फ बोर्ड का जो इशू है, वक्फ बोर्ड में अभी मैं जब वक्फ बोर्ड का चेयरमैन था तो बहुत सी समस्याएं थी और 260 जगह होना चाहिए तो और सिर्फ 36 लोग काम करते थे. यानी 10% से 12-13% लोग काम करते थे. लेकिन हमने उस पर लड़ के हमने 70 लोगों का उसमें नियुक्ति की. और अब वक्फ बोर्ड का काम देखिए 1.5 साल से तो मैं अध्यक्ष में हूँ, लेकिन जब तक मैं अध्यक्ष था हमने पूरी कोशिश की उसमें सुधार है और वो रिजल्ट भी आपको देखिए. और दूसरी बात जो कर रहे हैं आप एमआईएम का देखिए कैसा है. अभी कांग्रेस सेक्युलर पार्टी है और सब समाज के सब घटक को लेने का काम कांग्रेस की विचारधारा में है. तो हम वो विचारधारा को लेके आगे चलेंगे और ऐसी फिरका पर जो भी पार्टी है इनके खिलाफ हम लड़ने के लिए पूरी तरह से तैयार हैं. कैसा देखते हैं और इसके बारे में क्या कहना चाहते हैं? देखिए आपको आप जानते हैं कि ये सरकार ने सब झूठे वादे किए थे, चाहे वो 15 लाख का हो, अच्छे दिन का हो. अब ये इशू कर नहीं पा रहे तो किस तरह से इशू को डाइवर्ट किया जाए और किस तरह से इशू को लोगों को मेन समस्या से भटकाया जाए, इसलिए किरीट सोमैया जैसे लोगों को आगे किया है. और ऐसे लोगों से कुछ फर्क नहीं पड़ने वाला है जिनके पास, हमारे पास तो आप जो आपने बताया बर्थ सर्टिफिकेट का वो मामला हमारे पास भी आया है, लेकिन उसकी आपको पता है किरीट सोमैया के पीछे कौन है और उनका मकसद क्या है. लेकिन ये देश की जनता, खास तौर पे माइनॉरिटी के लोग अच्छी तरह से समझ गए कि इनके झांसों में नहीं आना है, उनके झांसे में कोई नहीं आने वाला है. स्थानिक स्वराज्य फोटो दिसतात, कार्यक्रमाला दिसत नाही. नाही आज अध्यक्ष साहेबांनी, खासदार साहेबांनी आम्ही तेच चर्चा केली की जे काम करणार आहे त्यालाच आम्ही प्रतिनिधित्व देणार आहे आणि ते तुम्ही महिला काँग्रेसचं सांगितलं येत्या 15 दिवसात त्याची घोषणा होईल. नाही खासदार साहेबांनी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. अभी यहाँ के लोगों से हमने चर्चा की है और अहवाल बनाया. हमने आघाड़ी के बारे में भी लोगों का मत जान के लिया है. खासदार साहब से चर्चा करके इसके बारे में जो भी निर्णय होगा ये हमारी हाईकमांड मुंबई में लेंगे और उनका भी ये कहना है कि स्थानिक लोगों को विश्वास में लेके हम उसके ऊपर निर्णय लेंगे. प्रश्न असा आहे, नुकसान होऊ शकतं, तुम्ही नवीन मित्राच्या शोधात आहात असं एक अहवाल आहे. असं आहे की आमचा प्रयत्न सुरू आहे की भाजपला कोणत्याही प्रकारचे सत्तेत येऊ द्यायचं नाही कॉर्पोरेशनमध्ये, असा आमचा प्रयत्न आहे. आणि जे आमचे समविचारी पक्ष असतील, सेक्युलर पक्ष असतील त्यांच्यासोबत अलायन्स करण्यासाठी आम्ही स्थानिक नेत्यांची चर्चा करून मग हे निर्णय आमचे हायकमांड घेतील. कारण की पूर्वमध्ये ज्यावेळेस आता जे झाला ते झाला. आता कॉर्पोरेशनच्या निवडणुकीवर आमचं लक्ष आहे आणि जे काही सेक्युलर पक्षांची युती करायची असेल ते आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपला प्रश्न समजला नाही मला. आमच्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे, आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षाने आंदोलन केलेलं आहे. नाही आंदोलन केलेलं आहे. जर मला प्रश्न विचारणार असाल तरी आणि नाहीतरी मी याला उत्तर दिलं पाहिजे. पाडापाडीच्या वेळेला मी रस्त्यावर होतो. मी जिथं जिथं पाडापाडी झाली तिथं तिथं गेलो आणि ज्या वेळेला पाडापाडी झाल्यावर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिकेचा आयुक्त सगळ्यांना जाऊन मिटिंगा घेऊन आढावा बैठका घेतल्या, बोललो, चर्चा केली.
आणि सांगितलं हे थांबवा. परंतु या सरकारचा अजेंडा होता गोरगरिबाची घरं पाडायचा. त्याला आपण सगळ्यांनी आपल्या साक्षीने त्या लोकांनी ते सगळं पाडलं. आपण सुद्धा रकान्याच्या रकाने त्याच्यामध्ये भरून काढले, पाहिले, वाचले, लिहिले. म्हणून मला असं तुमचं म्हणणं 100% खरं नाही की नेते कुठे गेले होते. मी नेता नाही, मी तर कार्यकर्ता आहे. परंतु कोणी ना कोणी गेलंय, कुणीच गेलं नाही काँग्रेस असं म्हणून चालणार नाही. की सुबाई आणि मी स्वतः महापालिकेच्या आयुक्ताकडे पण गेलो, सांगितलं जे चाललंय ते योग्य नाही. ज्या गोरगरिबाची घरं पाडली जातात ते चुकीचं आहे, ते पाडू नका.